मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष सुरू झालेला आहे, या संघर्षाने आता दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा संघर्ष सुरू होऊन आता 12-13 दिवस उलटून गेलेले आहेत. प्रतिदिवशी हा संघर्षाचं जे तीव्रता आहे ती कमी होण्याऐवजी ती वाढताना प्रामुख्याने दिसून येतं आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी अमेरिकेची दमछाक होताना या संपूर्ण संघर्षामधनं प्रामुख्याने निदर्शनाला येतं आहे. आणि याचं कारण असं आहे की ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेची जी मदार होती, अमेरिकेचा जी प्रमुख रणनीती होती, ही रणनीती प्रामुख्याने एअर अटॅकच्या संदर्भामधली होती. म्हणजेच हवाई हल्ले करायचे आणि हवाई हल्ल्याच्या माध्यमातनं एक पद्धतीने ही धमकवण्याची, इंटिमिडेशन ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी होती. म्हणजे प्रेशर प्रचंड क्रिएट करायचं. हाय प्रेशर जसं त्यांनी व्हेनेझुएलामध्ये मादुरोच्या बाबतीमध्ये केलं होतं, प्रचंड प्रेशर क्रिएट केलं होतं, इंटिमिडेट केलेलं होतं. सिमिलर स्ट्रॅटेजी त्यांना इराणच्या बाबतीमध्ये वापरायची होती आणि त्यामुळे इराणवरती प्रेशर टाकणं, इंटिमिडेट करणं आणि त्याच्यासाठी प्रचंड हवाई हल्ले करणं, हाही प्रामुख्याने अमेरिकेची स्ट्रॅटेजी होती. परंतु ही संपूर्ण रणनीती आखत असताना कुठेतरी इराणच्या क्षमतेवरला कुठेतरी कमी लेखलं गेलं, त्याला अंडरएस्टिमेट केलं गेलं. इराणकडनं ज्या पद्धतीची इराणची काउंटर अटॅक करण्याची क्षमता आहे, रिटॅलिएशन करण्याची, परतवार करण्याची जी क्षमता आहे, त्याला कुठेतरी कमी लेखलं गेलं. त्यामुळे बऱ्यापैकी हा संघर्ष अमेरिकेच्या अंगलट येताना दिसून येतो आहे आणि त्याचे काही उदाहरणं ही आता प्रामुख्याने पुढे यायला लागली. जसं मी सांगितलं की अमेरिकेचा मुख्य जो भर होता हा प्रामुख्याने एअर अटॅकवरती होता आणि अमेरिकेच्या ज्या प्रामुख्याने एअर डिफेन्स सिस्टम आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण एअर डिफेन्स सिस्टम अमेरिकेच्या 2 एअर डिफेन्स सिस्टम ज्या आहेत त्या प्रामुख्याने अमेरिकेने आखातामध्ये इन्स्टॉल केलेल्या आहेत. अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टम जी आहे, जी बॅलिस्टिक मिसाईलपासनं अमेरिका आणि अमेरिकेच्या मित्र देशांचं रक्षण करते, तिला थाड सिस्टम असं म्हणतात. आणि अमेरिकेकडून अशा एकूण 6 थाड सिस्टम आहेत आणि त्या थाड सिस्टम ज्या आहेत त्या प्रामुख्याने जपानमध्ये, दक्षिण कोरियामध्ये, युरोपमध्ये आणि आखातामध्ये आहेत. आखातामध्ये त्यांच्या 2 थाड सिस्टम ज्या आहेत या प्रामुख्याने जॉर्डन आणि सौदी अरेबियामध्ये त्यांनी इन्स्टॉल केलेल्या आहेत. या थाड सिस्टमच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात माहिती माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती, पण तुम्हाला आणखीन सांगतो की याचं वैशिष्ट्य असं असतं की साधारणतः 150 किलोमीटर वातावरणामध्ये, म्हणजे उंचीपर्यंत, यामध्ये जे इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल असतात, हे प्रामुख्याने इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल 150 किलोमीटर वरपर्यंत उडू शकतात आणि आकाशामध्ये ते शत्रू पक्षाचे जे मिसाईल्स आहेत त्यांना उद्ध्वस्त करू शकतात. हे 150 किलोमीटर जे आहे, जगामध्ये 150 किलोमीटर उंचीपर्यंत उडणारा जे इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल आहे ते केवळ थाड सिस्टममध्ये इन्स्टॉल केलं गेलेलं आहे. अदरवाईज जगामध्ये अशा प्रकारच्या एअर डिफेन्स सिस्टम इतरही देशांकडे आहेत. जसं रशियाकडे S-400 आहे, S-500 आहे, परंतु त्यांची आकाशामध्ये उंचीवरती उद्ध्वस्त करण्याची जी क्षमता आहे ती साधारणतः 50 ते 75 पर्यंत आहे. S-400ची 25 ते 50 पर्यंत आहे, जे S-400 आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील वापरलेलं होतं. त्यानंतर अमेरिकेची ती दुसरी सिस्टम पॅट्रिएटिक म्हणून आहे. ही पॅट्रिएट सिस्टम जी आहे ती पण साधारणतः 50 किलोमीटर वरपर्यंत जाऊ शकते. मात्र थाड सिस्टम ही $1 बिलियन सिस्टम आहे आणि याला मोबाईल लॉन्चर्स असतात. म्हणजे ट्रकवरती साधारणतः 6 लॉन्चर्स बसवलेले असतात आणि त्या 6 लॉन्चर्समध्ये 48 इंटरसेप्टर मिसाईल्स असतात आणि हे इंटरसेप्टर मिसाईल जे आहेत हा या संपूर्ण सिस्टमचा कणा आहे. बॅटरीवरती चालणारी आहे, त्याच्या 6 बॅटरीज म्हणून ओळखल्याचे. प्रत्येक थाड सिस्टममध्ये एक बॅटरी असते आणि त्या बॅटरीची किंमत फार जास्त आहे, ती साधारणतः $1 बिलियन पर्यंत जाते. आता झालं असं आहे की या थाड सिस्टममध्ये जे इंटरबॅलिस्टिक मिसाईल इन्स्टॉल करण्यात आले होते ते आता संपायला लागलेत. आणि याचं कारण असं आहे की इराणनी ज्या पद्धतीने ड्रोनचे अटॅक सुरू केले, इराणचं 136 शाहीन म्हणून जे ड्रोन आहे, जे कामाकाझी कॅटेगरीमधलं अत्यंत ॲडव्हान्स ड्रोन मानलं जातं आणि या ड्रोनचं जसं मी मागे पण सांगितलं होतं की साधारणतः $20,000 याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे आणि इराणकडे यांची संख्या हजारोनी आहे. त्यामुळे होतं असं आहे की ह्या एका $20,000 किमतीच्या एका शाहीन 136ला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेला एक इंटरसेप्टर बॅलिस्टिक मिसाईल वापरावं लागतं, जे $1 मिलियन आहे. त्यामुळे व्हायला असं लागलं की हे ड्रोनचे अटॅक आहेत ते कळपामध्ये होतात. तो एक ड्रोन येत नाही, तर साधारणतः एकाच वेळेला 25 ते 50 ड्रोन्स हे इराणकडनं फायर केले जात आहेत.
आणि त्यामुळे यांच्या रडार सिस्टमला त्याला डिटेक्ट करणं, ट्रेस करणं देखील अवघड चाललं आहे. आणि त्यामुळे झालं असं आहे की अमेरिकेचे इंटरसेप्टर मिसाईलचा जो साठा अमेरिकेकडे आहे तो आता कमी पडायला लागला आहे. आणि तो कमी पडत असल्यामुळे अमेरिकेने युक्रेनमधनं काही इंटरसेप्टर मिसाईल्स बोलवले आहेत, दक्षिण कोरियामधनं काही इंटरसेप्टर मिसाईल्स बोलवलेले आहेत. आणि आता त्यांना हे जाणवायला लागलं आहे की आता किती दिवस, कारण इराण असं म्हणतो आहे की आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला केवळ ट्रेलर दाखवलं. आता प्रश्न असा आहे की त्यांचे जे सरफेसमधले मिसाईल लॉन्चर्स आहेत इराणचे ते अमेरिकेने उद्ध्वस्त केलेत, पण तो सब सरफेस म्हणजे जमिनीच्या खाली त्यांच्याकडे जे मिसाईल लॉन्चर्स आहेत ते मिसाईल लॉन्चर्स मात्र अजूनही ट्रेस होत नाही. आणि ते उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला प्रामुख्याने अपयश येतं आहे, कारण ते ट्रेस होणं अवघड आहे. जसं मी मागे पण सांगितलं होतं की इराणनी अंडरग्राऊंड टनेल्स नाही तर सिटीज तयार केलेल्या आहेत. आणि हे मोबाईल जे लॉन्चर्स आहेत, मिसाईल लॉन्चर्स, हे डोंगराच्या खाली आहेत, वरती मोठमोठे पर्वत आहे. हे लक्षात ठेवा. इराणच्या बाबतीमध्ये एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे की इराणचा जो टेरेन आहे हा सगळा माउंटेन टेरेन आहे. आणि हा माउंटेन टेरेन असल्यामुळे इराकपेक्षा सुद्धा चौपट मोठा इराण आहे. आणि त्या ठिकाणी मोठमोठे पर्वत आहेत. आणि ह्या पर्वताच्या खाली प्रामुख्याने इराणने अशा स्वरूपाने त्यांचे न्यूक्लिअर प्लांट्स असतील किंवा त्यांचे बॅलिस्टिक मिसाईलचे साठे असतील, लॉन्चिंग पॅड असतील, हे सगळे अशा डोंगराच्या खाली, पर्वतांच्या खाली त्यांनी तयार करून ठेवलेत. आणि वर्षानुवर्ष त्यांची तयारी आहे. आणि त्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये मात्र अमेरिकेला प्रचंड त्रास होतो आहे. त्यामुळे अमेरिकेचा जो ओरिजिनल प्लॅन होता की आपण अत्यंत स्ट्रॉंग एअर अटॅक्स करायचे आणि ह्या एअर अटॅक्सच्या माध्यमातून इराणला इंटिमिडेट करणं आणि त्या ठिकाणी रेजिम चेंज करणं, परंतु ही जी रणनीती आहे ही आता कुठेतरी फेल होताना दिसून येते आहे, अपयशी होताना दिसून येते आहे. आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये परत एक चर्चा सुरू झालेली आहे. आणि ती चर्चा प्रामुख्याने अमेरिकेच्या काही सिनेटर्सच्या माध्यमातून सुरू झाली. आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क टाइम्सला जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये त्यांनी पुसटसे संकेत द्यायला सुरुवात केली आहे की आता अमेरिकेला ग्राउंड फोर्सेस इराणमध्ये उतरवावे लागतात की काय. कारण त्यासाठी अमेरिका बिलकुल तयार नव्हता. अमेरिकेला हा संपूर्ण संघर्ष केवळ एअर अटॅक करून संपवायचा होता. मात्र आता अशा प्रकारची चर्चा ही अमेरिकेत सुरू झाली आहे, ज्याला बूट्स ऑन ग्राउंड असं म्हणतात. म्हणजे अमेरिका आपलं सैन्य हे इराणमध्ये पाठवणार का, इराणच्या भूमीवरती उतरवणार का. आणि मित्रांनो, याची चर्चा सुरू होणं म्हणजे आजपर्यंत ते अनथिंकेबल असं होतं. अमेरिकेची पब्लिक आणि अमेरिकेचं काँग्रेस पण हे या बाबतीमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह आहे. याचं कारण असं आहे मित्रांनो की यापूर्वी दोन म्हणण्यापेक्षा तीन आपण असं म्हणू की तीन ठिकाणी अमेरिकेने इतका प्रचंड मार खाल्लेला आहे ज्यावेळेला अमेरिकेने ग्राउंड फोर्सेस उतरवले आहेत. पहिल्यांदा त्यांनी ग्राउंड फोर्सेस 60मध्ये व्हिएतनाममध्ये उतरवले. आणि मग व्हिएतनाममध्ये जे गुरिला वॉरफेअर झालं त्याच्यामध्ये अमेरिकेला प्रचंड मोठं नुकसान हे सहन करावं लागलं. त्यानंतर अमेरिकेने ग्राउंड फोर्सेस 2001मध्ये अफगाणिस्तानमध्ये उतरवले. आणि मित्रांनो बघा, ते अफगाणिस्तानमधला जो संघर्ष 20 वर्ष चालला, या साधारणतः संघर्षामध्ये, संपूर्ण संघर्षामध्ये अमेरिकेचे 2,500 सैनिक हे मारले गेले, 2,500. आणि जे जखमी झाले त्यांची संख्या 1,25,00,000 आहे. त्यानंतर 2003मध्ये अमेरिकेने इराकमध्ये आपल्या ग्राउंड फोर्सेस उतरवल्या. आणि इराकमध्ये मित्रांनो अमेरिकेचे साधारणतः 4800 सैनिक मारले गेले. आणि ही फार मोठी म्हणजे मरणाऱ्यांची संख्या आहे, कॅज्युअल्टीची संख्या आहे. आणि तिथं जखमी साधारणतः 30 ते 40 हजार झाले. आणि त्यानंतर मात्र अमेरिकेने कानाला खडा लावला. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकन सैनिक आता परराष्ट्राच्या भूमीवरती मरू द्यायचे नाहीत, त्यांना कधी उतरवायचं नाही. तुम्हाला जे करायचे असेल ते एअर स्ट्राईक करा, मात्र सैनिक कधी उतरवायचे नाही. आणि म्हणून अमेरिकेने पीस किपिंग ऑपरेशनमधनं, युनायटेड नेशनच्या पीस किपिंग ऑपरेशनमधनं माघार घेतली. आणि त्यांनी सांगितले की आम्ही पैसा जरूर देऊ, परंतु आम्ही आमचे सैनिक उतरवणार नाही. आता पीस किपिंग ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने तुम्हाला भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे पीस किपिंग सोल्जर जे आहेत किंवा सैन्य जे आहे हे ग्राउंड लेवलला दिसतं, पण तुम्हाला अमेरिकेचं सैन्य त्या ठिकाणी दिसणार नाही. अमेरिका एअर अटॅक करेल, अमेरिका पैसा देईल, पण सैनिक उतरवणार नाही. कारण अमेरिकेचं तोंड यापूर्वी अनेकदा पोळलेलं आहे. पण आता मात्र हा इराणचा संघर्ष आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागला आहे. आखातातला संघर्ष आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागला आहे. स्टेट ऑफ हार्मुज बंद पडलेली आहे, तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब झालेली आहे, अमेरिकेचे सहकारी मित्र देशांना त्रास व्हायला लागला आहे, त्यांच्याकडे तेलाचे प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याचा परिणाम जगभरामध्ये हा महागाईसाठी होऊ शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत,
त्या वेळेला जगाला आर्थिक मंदीचा, रिसेशन, इकॉनॉमिक रिसेशनचा सामना हा करावा लागला. 1973, 1978 आणि 2008 या तिन्ही इयर्समध्ये ज्या वेळेला तेलाच्या किमती ह्या आउट ऑफ कंट्रोल झालेल्या होत्या, त्या वेळेला जागतिक मंदीचा सामना जगाला करावा लागला होता. 2008ची मंदी अजूनही सगळ्यांच्या लक्षामध्ये आहे, ज्यांनी युरोपियन अर्थव्यवस्था पूर्णपणे म्हणजे त्याला म्हणतो आपण की त्यांना जबरदस्त धक्का हा दिला गेलेला होता. यामुळे यावेळेला पुन्हा एकदा अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा संघर्ष जेव्हा सुरू झाला तेव्हा $72 ही तेलाची किंमत होती, जी आता $120 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि अभ्यासकांचा अंदाज अशा स्वरूपाने, जे प्रामुख्याने एनर्जी एक्सपर्ट्स आहेत, ते असं म्हणत आहेत की हा संघर्ष अजून जर चिघळला, महिनाभर झाला, जर आठवड्याभरामध्ये 15 ते 20% तेलाची किंमत वाढू शकते, तर आणखीन 15-20 दिवस हा संघर्ष चालला तर ती $150 आणि काही जणांचा अंदाज ती $200 पर्यंत पण क्रॉस होऊ शकते. आणि त्यामुळे याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात हे कल्पनाच न केलेली बरी. आणि त्यामुळे आता असा प्रकार झाला आहे की अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हा संघर्ष संपवायचा आहे आणि त्यामुळे ते काही मध्यस्थी टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. परंतु इराण कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाही आहे. मग आता करायचं काय? तर शेवटचा ज्याला आपण म्हणतो की ब्रह्मास्त्र हे अमेरिकेच्या हातामध्ये आहे आणि ते म्हणजे ग्राउंड फोर्सेस इंट्रोड्यूस करणं. मात्र आता लक्षात ठेवावं लागेल, जर इराकमध्ये ग्राउंड फोर्सेस उतरवल्यानंतर पण इराकमध्ये शांतता नांदली नाही सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर, त्यानंतर इराकमध्ये स्थैर्य स्थापन झालं नाही आणि जवळपास 4000 अमेरिकन सैनिक तिथं मारले गेले, तर इराकपेक्षा इराण चौपट मोठा आहे. इराकपेक्षा इराणमध्ये संघर्ष करणं भयानक अवघड आहे, कारण तो माउंटेन टेरर आहे. आणि आता इराणनी स्ट्रॅटेजी बदलली आहे आणि ते आता गुरिला वॉरफेअरच्या दिशेने जात आहेत. गुरिला वॉरफेअर म्हणजे त्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला गुरिला वॉरफेअरचा सामना करावा लागला, ज्या पद्धतीने व्हिएतनाममध्ये अमेरिकेला गुरिला वॉरफेअरचा सामना करावा लागला. गुरिला वॉरफेअर म्हणजे ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो, या गनिमी काव्याच्या माध्यमातून शत्रू पक्षावरती छुपे हल्ले करायचे, त्यांना बेसावत असताना हल्ले करायचे आणि मग त्याच्यातनं मोठा इम्पॅक्ट हा क्रिएट करायचा. आणि त्यासाठी छोटे वेपन्स वापरले जातात, म्हणजे शोल्डर रॉकेट्स वापरले जातात की खांद्यावर ठेवून ते रॉकेट फायर केलं जातं, मशीन गन्स वापरले जातात. अशा प्रकारचे छोटे वेपन्स वापरून याच्यात प्रचंड मोठा इम्पॅक्ट क्रिएट केला जातो आणि शत्रू पक्षाची हानी तयार केली जाते. इराण हा त्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण इराणमध्ये सगळं माउंटेन टेरेन असल्यामुळे अशा पद्धतीने पर्वतीय भागामध्ये इराणचं जे सैन्य आहे ते लपू शकतं आणि ते गनिमी काव्याने हल्ले करू शकतं. त्यामुळे जर अमेरिकेला असं वाटत असेल की इराणमध्ये आम्ही ग्राउंड फोर्सेस इंट्रोड्यूस करू आणि त्यामुळे आम्हाला सहज इराण पुन्हा एकदा आपल्या कब्जामध्ये घेता येऊ शकतो, तर कदाचित हे इराकपेक्षा किंवा अफगाणिस्तानपेक्षा सुद्धा मोठं ब्लंडर असू शकतं. पण अमेरिका, खुद्द डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्ही त्याच्या विचारामध्ये आहोत, मात्र अमेरिकन काँग्रेस त्याला परमिशन देणार नाही. ऑलरेडी डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ओव्हरऑल रेटिंग आहे, ते रेटिंग त्यांच्या ज्या मिड टर्म इलेक्शन नोव्हेंबरमधले आहे त्याच्यापूर्वीचं रेटिंग जर आपण पाहिलं तर साधारणतः तुम्हाला असं दिसेल की ते कमालीचं घटलं आहे. ते अराउंड 30 ते 32% आलं आहे. ज्या वेळेला बायडन राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांचं 1.5 वर्ष पूर्ण झालेलं होतं, त्यावेळेला बायडनचं रेटिंग हे साधारणतः 43 ते 44% होतं. डोनाल्ड ट्रम्पचं त्यांच्याहीपेक्षा 13-14% खाली आहे. त्यामुळे जर ग्राउंड फोर्सेस उतरवले आणि परत अमेरिकेच्या कॅज्युअलिटीज वाढल्या तर मात्र अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्पला हे प्रचंड महागात जाणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ही हिंमत करतील की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मात्र त्यांनी जर केलं तर ते आणखीन एक मोठं ब्लंडर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.